आमच्या गावातल्या या लग्नामध्ये डीजे वाल्यानं घोडीवाल्या सोबत असं नव्हतं करायला पाहिजे राव. झालं असं 14 तारखेला होतं अमोलचं लग्न, म्हणून मी निकू दोघ जण जाऊ लागलो मोटरसायकलवर लग्नाला. वाटतच आम्ही देवगाव फाट्यावर थांबलो होतो, योगेश भयाच्या भाजीपाल्याच्या दुकानावर. तिथंच देवगाव फाट्यावर मुरली मामाची क्लुजर उभी होती. काही असो नसो पण मुरली मामाच्या क्लुजर मध्ये लय खतरनाक साऊंड सिस्टीम आहे राव. निकूच्या लग्नासाठी ही क्लुजर ऑलरेडी बुक केलेली आहे, फक्त पोरासाठी. आम्ही देवगाव फाट्यावर निघलोच होतो की वाटेमध्ये गणेशपूरवर करम भाऊन ते आम्हाला भेटले. ते पण अमोलच्या लग्नाला येऊ लागले. त्यांच्याच पाठीमागे संतन राहुल पण आले होते. म्हणलं बरं 100 भले 2 3 4. मग काय 260च्या स्पीड आलो आम्ही जिंतूर मध्ये. जिंतूरच्या बाहेर निघल्यावर थांबलो, तिथे 2-4 फोटो काढल्याच नंतर डायरेक्ट आलतो आम्ही आंब्याच्या टी पॉइंट पाशी. तिथं सगळेजण थांबलो, एक ग्लास बदाम शेक प्याला. त्यानंतर महादेवर हात जोडून आलो डायरेक्ट त्या गावामध्ये जिथे लग्न होतं. गावात आल्याला सगळ्यात आधी नवरदेव येऊन भेटलो. तशी नवरदेव परण्याची सगळी तयारी झालीच होती, फक्त घोडी सजवायची बाकी होती. राणीला सजवल्याच नंतर केली नवरदेव परण्याला सुरुवात. पोरं असे खतरनाक नाचू लागले, पाहायचंच काम नाही. पण वातावरण खराब असल्यामुळे पोराला काय जास्त नाचू दिलं नाही. मग नवरदेव परण्या मंडपापाशी आल्यावर घोडीवाले घोडीला नाचू लागले, पण घोडी नाचवताना सुद्धा अर्ध्या मधात डीजे वाल्याने डीजेच बंद करून टाकला. एक तर पोराला पण नाचू दिलं नाही, घोडीला पण नाचू दिलं नाही. अशा या खराब वातावरणामुळे पटकन लग्न लावून घेतलं. मग काय लग्न लागल्यावर बसलो आम्ही सगळे जेवायला. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही आलो या लिंबा झाडाकडे. तिथं सारा पोराच्या दांगडूच भलते नवरदेव नवरीला परेशान करायला लागले होते. दुसरं काय नाही, नाव घे